नमस्कार. आज आपण आषाढ अमावस्या 2025 कधी आहे आणि त्या दिवशी काय करावे याची माहिती जाणून घेणार आहोत. तर आषाढ अमावस्या यावर्षी 23 जून 2025 रोजी उत्तर रात्री 2:28 प्रारंभ होत आहे आणि ती 24 जून रोजी उत्तर रात्री 00:40 समाप्त होत आहे. म्हणजेच या वर्षीची अमावस्या ही 24 जून 2025 रोजी आपण साजरी करणार आहोत. तर या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. तो दुपारी 4:44 मिनिटांनंतर सूर्योदयापर्यंत राहणार आहे. तर आषाढ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या. तर या दिवशी आपण पितृश्राद्ध, तर्पण आणि दानासाठी ही अतिशय म्हणजे पवित्र मानली जाते. आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक जण या दिवशी नदी स्नान करून श्राद्ध कर्म करतात. वटपौर्णिमेनंतरची ही पहिली अमावस्या असल्यामुळे तिचं विशेष महत्व आहे आणि नवीन दीप किंवा मातीच्या समयात दिवे वापरण्याचा आरंभ याच दिवशी होतो. आषाढी अमावस्येला दीपपूजन करण्याची प्रथा आहे. दीपपूजन म्हणजे घरातील सर्व दिवे स्वच्छ करून, स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. त्यांना कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि कणकेच्या दिव्यांनीच ओवाळले जाते. तर ही पूजा, दीपपूजा ही पितरांच्या पूजेसाठी सुद्धा महत्वाची आहे. तुम्ही या दिवशी दक्षिण दिशेला एक कणकेचा दिवा लावू शकता. अशी मान्यता आहे की यमसदनासाठी निघालेल्या पितरांना त्या दिव्यामुळे उजेड मिळतो आणि तुम्ही हे कणकेचे दिवे एका पद्धतीने बनवून ते तुम्ही नैवेद्य म्हणून खाऊही शकता. तर कणकेचे दिवे कसे बनवायचे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये पाव वाटी गूळ घालायचा. म्हणजे 1 वाटी गव्हाच्या पिठात पाव वाटी गुळाचं पाणी घालून हे करायचं, मिक्स करायचं. त्यात 1 चमचा तूप घालायचं. वेलदोडा वगैरे घालू शकता तुम्ही. ते पीठ मळून तुम्ही कणकेच्या आकाराचे दिवे सारखा आकार देऊन त्याचा बनवू शकता आणि ते तुम्ही एक 20 मिनिटं चाळणीमध्ये ठेवून खालती उकळतं पाणी ठेवून वरती चाळणीत ते दिवे ठेवून ते शिजवू शकता. असे दिवे तुम्ही पूजेसाठी वापरू शकता आणि खाण्यासाठी त्याचा नैवेद्य दाखवला जातो. आणि हे दिवे करून तुम्ही लहान मुलांना सुद्धा ओवाळू शकता. या दिवशी लहान मुलांना सुद्धा या दिव्यांनी ओवाळलं तर चालतं. या दिवशी तुम्ही महत्वाचं काय करू शकता, एकदा पितृतर्पण, दान, दीपपूजन, गायींना चारा देऊ शकता, गरजूंना अन्न किंवा कपडे, दिवे आणि उपवास सुद्धा तुम्ही करू शकता. या अमावस्येला गटारी अमावस्या देखील म्हणले जाते आणि बरेच लोक या दिवशी मांसाहार वगैरे करतात कारण दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना चालू होणार असतो. परंतु दीपपूजन केल्यानेही श्रावणाच्याच पुढच्या व्रतविधींसाठी ही तयारी असते. या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा की पितृकार्य करताना मनपूर्वक श्रद्धा आणि शुद्धता ठेवावी. दीपपूजन करताना घरात शांत आणि सात्विक वातावरण ठेवावे. धार्मिक कार्य करताना घरातील वृद्ध व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यावे. तुम्हाला ही अमावस्या सुखी समाधानाची जावो ही शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.